गाइज वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाइज, गुड आफ्टरनून गाइज. काही कसं काय तुमचं सर्व व्यवस्थित. काही एक भयानक न्यूज झालेलं आहे. माझे डोळे झालेले थोडे खराब आणि कारण की डोळ्याला सूज आले गाइज. अचानक काहीतरी कचरा गेला आहे. आता मला जाऊन जिम नंतर मला झालं जवळ करणार गाइज, कारण की खूप दुखतो गाइज. वेलकम टुडे ब्लॉग. गाइज आजचा वर्कआउट आहे ट्रायसेप डे अँड चेस्ट डे मारणार आहे. तर आज ट्रायसेप कसं बनवलं मग काय एकदम लपा लपा लपा. आता मारतो चेस्ट चेस्ट. आजचा वर्कआउट सेट मी केला कम्प्लीट. आज होता चेस्ट डे ना. आता चेस्ट डे मारून मी जाणार आहे माझ्या घरी गाईज. खूप उशीर आला ना, करंट वाटले 9:45. काय करू तो घरी ना. आता पितो मस्त की बॉर्मिटा गाईच. चला जाऊ पण बॉर्मिटा प्यायला. घेतला बॉर्मिटानं टाकला दुधामध्ये. ती गरम दूध पितो बघा, म्हणजे हॉट आहे मी हॉट माणूस. हॉट दूध पण हॉट. अशा बुरबुऱ्या आहेत बघा बुरबुऱ्या. काय आता रेडी बिडी झालो आहे ना. आता टाईम झालेला 9:45 वाजलेलं गायचं ना. आता मला जायचं आहे कॉलेजला, कारण की मला डॉक्युमेंटचे काय झेरॉक्स आणायचे आहेत, सर्टिफिकेट आणायचे 12वीचा, कारण की मला लवकरच कामाला लागायचं आहे गाईच. त्यानिमित्ताने मला जायला लागलं. माझं पद्मेश्वरी अण्णासाहेब जाधव इथे माझं कॉलेज, इथे मी शिकलो. चला काय जाऊन पण धामान नाही केला. बसलो गाईच. आणि शेटची आता एंट्री होते तिथे 5 मिनिटासाठी. आता शेट येतील, कारण की आम्हाला जायचं कॉलेजला. माझे काय डॉक्युमेंट मी काय आणायचं आहे. आज चाललो आहे मी कॉलेजला. खूप वर्षापासून मी कॉलेजला जाता आला ना गाईच. माझं पद्मेश्वरी अण्णासाहेब जाधव पहिला माझा कॉलेज इथं. आज मी चाललो आहे मस्त. तुम्हाला ब्लॉग बी दाखवलं गाईच. बघा ही आमची शाळा पद्मश्री अण्णासाहेब जाधव कॉलेज. इथे मी शिकलो गाईच. तिथे कार्ड लावले साईडला कडे, कारण की माझ्या कागदपत्रांचे काही इश्यूज झाले, त्यानिमित्ताने मला यायला लागलं होतं गाईच. चाललं जाईल गाईज आपण जा कॉलेजच्या गेट जवळ. गाडी बिडा कसं आमचा मैदान होता बघा कॉलेजचा. तुम्ही गाईच खूप छान झाले कॉलेज. आता सर्व बदललं गाईच. पहिले ते खूप भारी मैदान होतं तर छान वगैरे मी केला गेलो होतो. ते आम्हाला इथं आलो दिसलं आम्हाला आकाश मामा काम करत होता गाईज. आम्हाला बोलतो भाऊ आकाश आहे तुम्ही. थँक्यू सो मच मामा. कसं आहे तो बरा आहे मामा. आकाश मामा क्या की कोई बोल सकता है क्या. आता आम्ही चालू झेरॉक्स काढायला गाईज. शेट गाडी चालवता आपला झाला अर्धा तास लागला भाई कॉलेजला, कारण की देतच नव्हतं पूर्ण. सर पण बाहेर गेले ते, ट्रॅफिक पण खूप होती गाईज. आता जस्ट आलो मी घरी ना. आता तुम्हाला फ्रेश डिश होतो गाईज. रंगी गेलो कॉलेजला. झालं सर्व कॉलेजचं काम झालं गाईज. पाऊस पण पडत ना. फटाफट घरी आलो गाईज. फक्त घेतली गाडी फास्ट मध्ये ना आलो घरी गाईज. पाऊस थांबला नाही, आलो घरी. तर फ्रेश डिश होतो, कारण की बाहेर जाऊन आलो आहे गाईज. तुम्ही मला किती पण बोला आणि किती पण ट्रोल करा, पण व्हिडिओ बनवता मी थांबणार नाही. एक्स्ट्रा चारंग बघत मौसम नसताना आणि गर्लफ्रेंड नसताना हा विषय कधीच विसरू नये. नेहमीप्रमाणे चालू आहे. त्याच्या मित्रांकडे आणि पाऊस सुद्धाही थांबले गाईच. काहीच बघा आपले एक्सेसमध्ये आरजी भेजले. सबस्क्रायबर बघा गाईज. थँक्यू. ऑटोवाल्यांची संघटना लागलेली आहे. प्रत्येक ऑटो इथे जमलेला आहे. सिद्धार्थनगर भिवंडीमध्ये जेवढे ऑटो इथं यांचा संप लागलेला आहे. आणि इथे मेन त्यांचा बॉस उभा आहे. त्या लोक जमलेले सर्व ऑटो घेऊन आलेत आपल्या गाईज. इथं पूर्ण ऑटोचा माहोल आहे गाईज. देखो गाईज सिद्धार्थनगरची नदी किती सुंदर आहे. अतिशय प्रमाणे इकडे तिकडे सुंदर आहे. एकदम स्वच्छ नदी इथली. इथं स्विमिंग पूलला लोक आहेत बाहेरचे, देशातले लोक आहेत पवायला गायचं. आता इथून पोरं पण चालले पवायला गाईच. माझी गाडी लँड होते सिद्धार्थनगरमध्ये गाईच. जस्ट आला ते घरी. माहिती ना पोरं क्रिकेट खेळतात, बॉल बॅल क्रिकेट. ही गाडी कोणाची काहीतरी एका माणसाची गाडी घेऊन आला इथे गाईज. आपलं बघू शकता मैदान किती सुंदर आहे. नॅचरल मैदान आहे. या मैदानामध्ये आम्ही जाम खेळलो गाईज. इथे कावळा कसं उडतो बघा गपागप, कसं बसला बघा. आई आता चाललं नसेल घरात. वॉइस रेकॉर्ड
तर काय तुम्ही ना काहीतरी बोलू नको एक गाणी मस्त की हॅलो कुत्रा बोकला हॅलो भाई और बहनों, मैं आपको कहने जा रहा हूँ कि मैं सारंग ब्लॉगर पूरे भिवंडी में फेमस होने वाला हूँ। आजकल के स्वागत करने वाले पूरे शहर में बताना चाहता हूँ कि लोगों के फसल में बारिश आ गई। फिर भी लोग नहीं सोच रहे कि हमने क्या करना चाहिए। नहीं नहीं, मुझे कुछ नहीं सुनना, मुझे तो मर्द की बेबस नाक कटेगा नहीं माँ। अरे बहू बिस्कुट खा ले। नहीं नहीं, मुझे कुछ नहीं सुनना, मुझे तो गर्मा गर्म स्वादिष्ट नान कटेगा नहीं माँ। आज सुनते हो आपका बेटा बोला है कि मुझे तो गर्मा गर्म नान कटेगा नहीं माँ। उसमें रोने की क्या बात बेटा, मैं आगे ले गया था गर्मा गर्म नान खटाई। कल फिर से गिरने वाले भिवंडी में बारिश के साथ ब्रेकिंग न्यूज में आपका स्वागतम सुस्वागतम। बताते जा रहे कि काफी 3 घंटे से बारिश गिर रही है भिवंडी में। आप घर में रहिए क्योंकि हर तरफ से पानी का लेर ज्यादा हो रहा है, बच्चे डूब रहे और लड़के बच रहे। तो आप घर में रहिए, सुरक्षित रहिए। आज के ब्रेकिंग न्यूज के चैनल का नाम है सारंग भोए। आज मैं बताना चाहता हूँ कि मेरे 2 किस्से कैसे निकले। मैं सुबह उठा, मेरे को पता चला कि मैंने जाना कॉलेज। आज मैं कॉलेज गया था क्योंकि मैंने डॉक्यूमेंट का कुछ काम था। फिर कॉलेज के बाद भी गए कुछ तो म्यूनसिपल ने भर्ती छोड़े तो मैं सब डॉक्यूमेंट देख चुका था। तो गाइस भाई और बहनों, मैं आपको बताना जा रहा हूँ, हाँ भाई और बहनों, मैं आपको बताना जा रहा हूँ सबसे बड़े सिटी का नाम क्या है। सौरभ ऋषि भी अपने साथ में खड़े हुए मनोरंजन की स्वागतम। नाटक क्रमांक 4 मध्ये गाडी असलेले क्रमांक 10 मध्ये भैर स्थानिक यांचं आगमन झालेलं आहे। खूप खूप तालीम फेमस ब्लॉगर सारंग भोए यांचं आगमन झालेलं आहे। ते खूप खूप तुमचे 300 सबस्क्रायबर झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच तुमचे प्रेम करत राहा। ब्लॉगर 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 हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। हे आता करेक्ट टाइम झालेला 8:30 वाजता मी आपल्या मित्रांसोबत एका बाहेर चांगला नाश्ता करायला कुठेतरी रेस्टॉरंट ओपन झाले तिथं जाऊ गायचं आपण चला गायच। मग अगोदर मी गेला मस्त लाईट्स ऑफ मी केली थोडे मशीन बंद केलं चला गायचं तर लाईट बिल बंद करायला लागेल नाही तर बिल वाढू शकतो काय। आलो मी माझ्या हॉलमध्ये चावी वगैरे घेतो काय चावी गाइस। आज मी गेलो बिर्याणी पॉईंट शॉपचे इथे कारण की मला खूप आवडलं होती बिर्याणी, त्यानिमित्त मी वापस एकदा गेलो बिर्याणी खायला। चला गाइस मी आलतो शेड बीट गाडी चालवत होतो ना, मी मागं शूट करत होतो, तुम्हाला सांगायची गरज नाही भावना कुठं आहे बिर्याणी पॉईंट। मागच्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं मी लोकेशन। मग आतमध्ये गेलं मग शूट बीट घेतला गाईच आणि आतमध्ये पोचताना चमत्कार झाला काय श्रेय आणि या भाई दिसला आमचा लपून बघ भाई, त्यांचं लाज वाटली का आम्ही आलो म्हटल्यामध्ये। मग आम्ही ऑर्डर केलं बाई, काय बिर्याणी संपली होती तोपर्यंत। मग नशीब आमच्या याच्यामध्ये लॉलीपॉप आम्ही ऑर्डर केलं काहीच। लॉलीपॉप ऑर्डर केलं, मग लॉलीपॉपचं सूडबीट घेतला काय लागत काय एक नंबर होतं काय लॉलीपॉप, नुसता झक्कास लॉलीपॉप। तर काय तर लॉलीपॉप धुरकूच घेऊ। आता जस्ट आलो घरी ना, आता करेक्ट टाइम झालेला आहे 11:30 वाजलेला आहे। मी गेलो मित्रांसोबत बिर्याणी खायला मस्त की बिर्याणी पॉईंटसोबत फुल मजा आली बिर्याणी खायला मला। तर काय आता इथं एंड करतो। तर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल नक्की लाईक करा गाईज। आणि उद्या पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगला। वॉचिंग बाय।